कामगार महामंडळाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या प्रयत्नाने आज आपण ह्या ठिकाणी कामगारांना गृहोपयोगी वस्तू भांड्याचे वाटप करत आहोत। त्याचबरोबर कामगारांच्या आरोग्याची सुद्धा तपासणी ह्या ठिकाणी करून घेत आहे। आपल्या संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळते, कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी लाभ मिळतो, कामगारांच्या महिलेच्या डिलिव्हरी सुद्धा संघटना प्रयत्न करते। कामगार काम करत असताना दुर्दैवी घटना घडली त्याच्यासाठी सुद्धा संघटना शासनाकडनं मदत मिळवून घेत असते। अशा विविध योजनेचा लाभ आपली संघटना कामगारांना मिळवून देते। आपल्या संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत 4000पेक्षा जास्त कामगारांना सेफ्टी किट, 2000पेक्षा जास्त कामगारांना गृहोपयोगी वस्तू आणि 2000पेक्षा जास्त कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळवून दिली, शेकडो मुलींना विवाहाचे लाभ मिळवून दिले, शेकडो महिलांना डिलिव्हरीचे लाभ आपल्या संस्थेच्या प्रयत्नातून मिळवून दिलेले आहेत। महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी 250 कामगारांना गृहवस्तू वाटप करण्यात आलेले आहेत आणि यापुढेही संघटना सदैव अशीच कामगारांच्या पाठीमागे सातत्यानं काम करत राहील आणि या शासनाच्या ज्या योजना आहेत या शासनाच्या योजना वेळोवेळी कामगारांपर्यंत पोहोचत जाईल। आणि आज ज्यावेळेस आम्ही संघटना सुरुवात केली होती यावेळेस या संघटनेमध्ये अवघे 10 ते 15 मेंबर होतो। आज या ठिकाणी या संघटनेचे किमान 18 ते 12,000 सभासद या ठिकाणी झालेले आहेत। याचं कारण एकच आहे की ही संघटना सदैव कामगारांच्या पाठीशी उभी असते, गोरगरीब कामगारांच्या पाठीशी उभी असल्या कारणाने आज एवढे सभासद झाले, एवढे सांगून सांगते। माझं नाव गणेश बाबूराव सांबळे आणि आमच्या संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते मला 6000 रुपयाचे चेक शिष्यवृत्ती मिळाली होती म्हणजे मुलासाठी इंजिनिअरिंगसाठी। आणि संघटनेच्या माध्यमातून बऱ्यापैकी असे बरेचसे कार्यक्रम करून म्हणजे आता आत्महत्या कार्यक्रम आहे बरेचसे भांडे वाटप वगैरे आमदारांना लावलं बऱ्यापैकी म्हणजे आम्ही प्रत्येक वर्षी काही संघटनेबरोबर काम चालूच असतं।